बऱ्याच वेळेला काय होतं, 3 रस्ते आणि 4 रस्ते ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी ॲक्सिडेंट्स आणि अपघात झाल्याचं आपल्याला ऐकायला भेटतं. नॉर्मली जे सरळ रस्ते असतात त्या ठिकाणी ती ऊर्जा फ्लो सरळ चाललेला असतो, बरोबर आहे. परंतु ज्या ठिकाणी 3 रस्ते आणि 4 रस्ते जेव्हा भेटतात तर त्या ठिकाणी ते ब्रह्मस्थान ते जे असतं तर ते वरती आपण म्हणतो जी संपूर्ण ऊर्जा ती अशी राऊंड 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 अशी गोल गोल फिरून फिरून त्या ठिकाणी ती जमा झालेली असते. बाधित जागा पण तिथे होते आणि शिवाय निगेटिव्ह ऊर्जेचा तिथे जास्तीत जास्त करून संचार झालेला असतो. तर जेव्हा जे सेन्सिटिव्ह माणसं असतात जेव्हा त्यांची 2 व्हीलर 4 व्हीलर त्या जागेवरून जेव्हा ते घेऊन जातात तर ॲटोमॅटिक त्या ठिकाणी ते जे आपण म्हणतो की त्या ऊर्जा त्याच्यामध्ये अडकल्यामुळे त्या निगेटिव्ह ऊर्जेमध्ये अडकल्यामुळे त्या ठिकाणी अपघात होतात. निमित्त फक्त असं की गाडी स्लिप होते, ठीक आहे. तर त्यामुळे काय करायचं, तर भर दुपारचं जेव्हा कडक ऊन असतं त्यावेळेला शक्यतो त्या परिसरातून जाणं टाळावं आणि जर नाविलाज असेल की नाही बाबा आता जावंच लागतंय तर त्या दरम्यान त्या जागेमधून गाडी स्लोमध्ये तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता आणि मुखामध्ये गुरूंचं नामस्मरण करा, आपल्या कुलदेवाचं नामस्मरण करा. अशा पद्धतीने जी होणारी जी अपघाताची तीव्रता आहे ती कुठेतरी कमी प्रमाणामध्ये होऊन होणारा जो अनर्थ आहे तो आपण नक्कीच टाळू शकतो. धन्यवाद.